हादरवून टाकणारी आता घटना समोर आली आहे। नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी एका धाडसी कारवाईमध्ये तब्बल इथं 4800 शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केलाय। शहरामध्ये गुरु रामदास नगर इथं जसवंत सिंग सुखमणी यांच्या निवासस्थानी ही शस्त्र होती। धाड टाकली आणि या धाडीमध्ये ही शस्त्र सापडलेली आहेत। यामध्ये तलवारी आहेत, गुप्ती आहेत, खंजीर आहेत आणि विदेशी बनावटीच्या घातक हत्यारांचाही समावेश आहे। ही कारवाई एका नाकाबंदीच्या वेळी सुरू झाली। पोलिसांनी एका संशयास्पद युवकाला ताब्यात घेतलं। चौकशीतनं जसवंत सिंगचं नाव समोर आलं आणि विशेष म्हणजे जसवंत सिंगचं दुकान आणि घर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये आहे आणि ग्रामीण पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली। ही आरोपी जुना शस्त्र विक्रेता आहे आणि त्याचे पंजाब आणि हरियाणा मार्गे आंतरराज्य धागेदोरे आहेत असंही कळतंय। आता ही शस्त्र नेमकी कुणाला विकली जाणार होती आणि त्याचबरोबर यामागे काही मोठा कट होता का याचाही तपास पोलीस करतायत। नांदेड ग्रामीण पोलिसांनी नांदेड शहरामध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो नांदेड ग्रामीण पोलिसांच्या आवारामधली ही शस्त्र आहेत। जवळपास 4700 शस्त्रांचा मोठा साठा ग्रामीण पोलिसांनी काल रात्री एका धाडीमध्ये जप्त केलेला आहे। यामध्ये तलवारी आहेत, गुप्ती आहेत, खंजर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे देखील या साठ्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार यामध्ये काही विदेशी बनावटीची देखील शस्त्र पोलिसांनी जप्त केलेली आहे। शहरामधल्या अफचल नगर भागातून हा शस्त्रसाठा एकाच घरातून जप्त करण्यात आलेला आहे। एका आरोपीकडून हा जो मोठा शस्त्रसाठा आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे। जसवंत सिंग सुखमणी नामक हा आरोपी आहे, 50 वर्षीय आणि याचा व्यवसाय हा शस्त्र विकण्याचा आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीने ही जी शस्त्र आहेत ना ती विक्रीसाठी आणली असावी असा पोलिसांचा अंदाज आणि त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे। हा जो आरोपी पकडण्यात आलेला आहे तो शस्त्र विक्रेता आहे। त्याचे खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये संपर्क होते, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल आणि इतर राज्यांमध्ये देखील त्याचे संपर्क होते आणि त्या संपर्कातून तो हा म्हणजे हे शस्त्र तो विकायचा असा पोलिसांचा संशय। पण आणखीन यामध्ये काही घातपाताचा शक्यता आहे का याचा देखील तपास ग्रामीण पोलिसांकडनं सुरू आहे। खरं तर ग्रामीण पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करून ही कारवाई केली आहे, कारण की हा जो आरोपी आहे तो भाग्यनगर हद्दीतला रहिवासी आहे आणि त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो शस्त्रसाठा आहे तो जप्त केलेला आहे। यामध्ये आणखीन काही आरोपी आहेत का, त्यांचा हेतू नेमका काय होता किंवा फक्त विक्रीसाठीच ही शस्त्रे ते आणत होते का याबाबतचा तपास देखील पोलीस करत आहेत। मुजीब शेख, न्यूज 18 मराठी, नांदेड। एक माणूस आहे ज्यांच्याकडे साठा होऊ शकतो। हा टिपिकली जे दुकान होता इतवारा पोलीस स्टेशन हद्दमध्ये आहे, पण हा माणूसचा जे घर आहे मेन एक्यूज्ड मेन सप्लायर हा वजीराबाद पोलीस स्टेशन हद्दमध्ये अफचल नगरमध्ये त्यांचे घर आहे। तो एकसारखा दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीचा एरिया होता आणि एक इंट बेस्ड तसेच फील्ड बेस्ड हा कारवाई आहे ज्यामध्ये की एक मोठा शार्प वेपनचा साठा सापडलेला आहे। त्यामध्ये जवळपास 4796 इतके शार्प वेपन आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये काही 5-10% रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापर होऊ शकतो, पण असा दिसतो की जे मोस्टली आहे हा क्राईममध्ये वापर होऊ शकतो। ह्यामध्ये रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापरणे लायक हा शस्त्र दिसत नाही।